तर नमस्कार बहिणींनो, तुमचं मी या माझ्या मराठी लाईन चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते 3,000 रुपये जमा झालेले आहेत. परंतु अशा अनेक महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील 3,000 रुपये जमा झालेले नाहीत. तर त्यांना पैसे मिळणार का? तर त्यांनी काळजी करायची गरज नाही. त्यांना देखील ह्या योजनेमधनं 100% पैसे भेटणार आहेत. त्यांनी देखील ह्या योजनेमधनं त्या देखील वंचित राहणार नाहीत. पण त्यासाठी मंडळी तुमचं जे आधार कार्ड आहे ते DBT फॉर लिंक टू बँक असं पाहिजे. म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे ते बँकेला सीडिंग पाहिजे आणि DBT फॉर लिंक असं तुमच्या आधारचं जे आहे ते स्टेटस आलं पाहिजे. तर ते म्हणजे तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही ते कशा पद्धतीने तुम्ही ते पाहू शकता की तुमचं आधार कार्ड DBT फॉर लिंक आहे की नाही आणि तुमची आधारला कोणती बँक देखील आहे ते देखील तुम्ही पाहू शकता. चला तर म्हणजे तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर म्हणजे उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग सुरुवातीला तुम्ही तुमचा फोन ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनच्या कुठल्याही एका ब्राउझरमध्ये जायचं आहे. चला तर म्हणजे आपण आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊ. तुम्हाला मंडळी क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं वर टाईप करायचं आहे npcl.org.in. जसं की तुम्ही पाहू शकता की मी तिथं वर टाईप देखील करून घेतला आहे. npcl.org.in असं टाईप करून घ्यायचं आहे. टाईप करून सर्च केल्यानंतर मंडळी आपला NPCLची जी मेन वेबसाईट आहे त्याच्यामध्ये आपण जाऊ. मेन वेबसाईटमध्ये गेल्यानंतर मंडळी आपल्याला वर तुम्हाला कस्टमचा एक ऑप्शन बघायला भेटेल. त्या कस्टमच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता मी त्या कस्टमच्या ऑप्शनवर क्लिक करून घेत आहे. तर कस्टम ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर म्हणजे आपल्याला सर्वात खाली एक ऑप्शन बघायला भेटेल भारत आधार सीडिंग एनेबल असा ते आपल्याला सर्वात खाली ऑप्शन बघायला भेटेल. त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मंडळी आपण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला मंडळी पुढचं जे पेज ओपन होईल रिक्वेस्ट फॉर आधार सेटिंग ह्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन बघायला भेटेल. पण आपल्याला रिक्वेस्ट फॉर आधार सेटिंग ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. जसं की तुम्ही वर पाहू शकता रिक्वेस्ट फॉर आधार सेटिंग ते दिलेलं आहे. त्यामध्ये 3 नंबर जे आहे मंडळी जसं की तुम्ही 3 नंबरचं ऑप्शन जे आहे ते पाहू शकता की गेट आधार मॅपरेटर्स असं आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्या 3 नंबरच्या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं जे पेज आहे ते इंटर युअर आधार नंबर आणि इंटर कॅपचा अशा आपल्याला ते 2 ऑप्शन बघायला भेटेल. त्यात इंटर युअर आधार नंबरमध्ये आपण आपला आधार नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. जसं की तुम्ही पाहू शकता की मी तिथं माझा जो आधार नंबर आहे तो टाकून घेत आहे. तुमच्यासमोर मंडळी मी तुम्हाला A to Z माहिती जी आहे ते सांगत आहे. त्यामुळे मंडळी तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं. त्यामुळे तुम्हाला A to Z माहिती जी आहे ते समजून जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ डबल पाहण्याची वेळ येणार नाही. त्याचबरोबर मंडळी आपला आधार नंबर टाकल्यानंतर आपला जो खाली कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा देखील मी तुमच्यासमोर टाकून घेत आहे. कॅप्चा जसं म्हणजे आपला टाकून होईल त्याचबरोबर खाली आपला क्लिक स्टेटस असा एक ऑप्शन बघायला भेटेल. आपण आपला कॅप्चा टाकून घेतल्यानंतर क्लिक स्टेटस ह्या ऑप्शनवर क्लिक करून घ्या. क्लिक करून घेतल्यानंतर मंडळी आपला जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक 6 अंकी कोड जाईल. तो कोड मंडळी आपल्याला तो कोड तिथं पाहायचा आहे आणि तिथं कोड जो आहे तो सबमिट करून घ्यायचा आहे. जसं की पाहू शकता की माझ्या आधार कार्डवर 6 अंकी कोड आलेला आहे आणि तो कोड देखील मी तिथं टाकून घेत आहे. कोड टाकल्यानंतर मग खाली मंडळी आपल्याला सबमिट असा एक ऑप्शन बघायला भेटेल. त्या सबमिट हे ऑप्शन आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता की मी ते सबमिट देखील केलेलं आहे आणि आपला मंडळी आधार नंबर वर आपला असा एक आधार नंबर ऑप्शन बघायला भेटेल. भरपूर ऑप्शन आहेत आणि मॅपिंग स्टेटस एनेबल फॉर DBT जसं की तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी जर सुरुवातीला म्हणलं होतं की एनेबल फॉर DBT तुमचं जे मॅपिंग स्टेटस जे पाहिजे म्हणजे ते एनेबल फॉर DBT असं पाहिजे. जसं की माझ्या आधार कार्डला ते एनेबल फॉर DBT आहे. त्याचबरोबर मंडळी खाली तुम्हाला बँक नेम असं एक बघायला भेटेल. जसं की माझं महाराष्ट्र ग्रामीण बँकेला माझं जे आधार कार्ड आहे ते एनेबल फॉर DBT म्हणजे माझं आधार कार्ड जे सीडिंग आहे ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेला आहे असं मंडळी तुम्हाला A to Z माहिती सांगितली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद मंडळी.